ऐश्वर्या, कोणाशी बोलत होतीस? कोणाशी बोलते म्हणजे? नाही बोलते कोणाशी, असू शकतं ना काहीतरी पर्सनल. नाही असू शकतं ना, पण गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चाललंय ना त्यावरून तू माझ्यापासून काही लपवू नये मला एवढंच वाटतं, म्हणून विचारतोय कोणाशी बोलत होतीस? ए नील, हॅलो, बोलत होते मी कोणाशी तरी, प्लीज. शिवानी कारखानीस? शिवानी कारखानीस? तिचा आणि माझा काय संबंध आहे? इतिहास आहे आजपर्यंतचा ऐश्वर्या. या घराविरुद्ध ज्या ज्या लोकांनी कारस्थान करण्याचा प्रयत्न केलाय ना त्यांच्याशी तुझा संबंध कुठे ना कुठेतरी आलाय. म्हणजे समजायचंय ते समज. हा, ते मी समजतोच ग, पण तुझा फोन दाखव. ए हॅलो नील, बी इन युअर लिमिट्स. हा, नाही दाखवणार फोन. ऐश्वर्या, फोन दाखव. माझा फोन. शिवानी कारखानीस? काय ऐश्वर्या, का आत्ताच बोलीस ना त्या बाईशी माझा संबंध नाहीये? मग उगीच आरडाओरडा करायचा नाही, आवाज खाली ठेवायचा. आणि जर तू बघितलंच आहेस तर तुला बघून कळलं असेल ना की मी तिला फोन नाही केलाय, तिने मला केलाय. अरे काही असू दे ऐश्वर्या, तू खोटं बोललीस ना माझ्याशी. कारण तुला सुतावरून स्वर्ग गाठायची सवय आहे. एकदा का तू शिक्कामोर्तब केलास की मी घरभेदी आहे तर तसंच वाटत राहणार सगळ्यांना. काल जे काही घडलं त्याबद्दल ती गिल्टी आहे, तिला वाईट वाटतंय, म्हणून तिने सॉरी म्हणायला फोन केलेला आणि तिला घरी येऊन सगळ्यांना सॉरी म्हणायचंय, स्पेशली सारंगला. गरज नाहीये ऐश्वर्या, तिचं ह्या घरात पाऊलही पडलं नाही पाहिजे, समजलं? आय अग्री. पण ऐक, तिला आपण येऊ देऊया, कारण जर ती आपली शत्रू असेल, म्हणजे काल जे काही घडलं, आपल्या समोर ज्या काही गोष्टी आल्या, त्यातून असं समजूया की बाबा जर ही आपली शत्रू असेल शिवानी कारखानीस, तर ती घरी आली तर आपल्या पथ्यावरच पडेल. नाही म्हणजे ते म्हणतात ना, कीप युअर फ्रेंड्स क्लोज बट एनिमीज क्लोजर. म्हणजे ती घरी आली तर आपल्याला तिचं पुढचं प्लॅनिंग, तिची पुढची आयडिया, तिला पुढे काय करायचं हे सगळं फिगर आउट करता येईल. कळलं? उलट ही आपल्यासाठी एक संधी आहे, उत्तम संधी आहे, ह्याचा विचार कर. उलट चांगलंच झालं तिने मला फोन केला ते.